मी जेव्हा रेडिओमध्ये काम करायचो, तेव्हा फार मोजक्या लोकांना मी फोन करायचो, की जे नगरसेवक होते. आणि त्यांच्याकडनं मला समाजकार्याची अशी उत्तरं मिळायची. विकासाची दृष्टी त्यांच्याकडे होती. काम करण्याची जिंत त्यांच्यामध्ये होती. तरुण होते, तडफदार आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे ती सगळी कामं व्हायची आणि काही कामं मी हक्काने सांगायचो सुद्धा, की हे झालेलं नाहीये, एवढं करा आणि तेवढं काम व्हायचं. यावर्षीच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे मुख्य समन्वयक आहे, निवडणूक समितीचे आणि महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पक्षाच्या अ, एका विशिष्ट पदावरही ते आहेत, असे आमचे मित्र प्रशांतजी देसाईला आज 8 आर्स प्रोडक्शन्सच्या प्रेषित पोटलीमध्ये आपल्यासोबत गप्पा मारायला हवं होतं. नमस्कार. पहिला प्रश्न, स्वतः प्रशांत देसाईंना निवडणूक का नाही लढवता? गेल्या 4 टर्म मला संभाजीनगरच्या जनतेने आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीने स्थान दिलं. मी त्या भारतीय जनता पार्टीच्या निवडणुकीच्या उमेदवारीमुळे मी या शहराचा उपमहापौर राहिलो, स्टँडिंग कमिटी चेअरमन राहिलो. महाराष्ट्रात सगळ्यात कमी वयाचा स्टँडिंग कमिटी चेअरमन राहिलो, 4दा नगरसेवक राहिलो आणि विचार केला की आपण जनतेची सेवा आजपर्यंत योग्य रीतीने करत आहोत. पुढेही मी करत राहील. परंतु आपण इथं थांबून या महानगरपालिकेच्या साठीच आपण काही वेगळं करू शकतो का? त्याच्यात असं नाही की मी तिथं आहे, मी तिथं काही करू शकत नाही. पण काही थोडेफार लिमिटेशन असतात. ते लिमिटेशन बाजूला ठेवून मी ज्यावेळेस पुण्यासारख्या शहरात जातो आणि तिथं पाहतो, की एक राजकीय पॉलिटिकली च्या वरती एक प्रेशर ग्रुप असतात आणि ते राजकीय ग्रुप नसतात. एक सामाजिक ग्रुप असतात आणि मला बरेचसे तिथले अनुभव आले आणि त्या प्रेशरवर कोणत्याही पक्षाची सरकार राहो, विकासाचे काम होतं. ओके. तर माझ्या डोक्यात तसा एक विचार चालू आहे आणि मी करायच्या मानसिकतेत आहे, की या संभाजीनगर शहराला एक काहीतरी प्लॅटफॉर्म निर्माण करून त्याच्यात वेगवेगळ्या फॅकल्टीचे लोकं राहतील, काही तुमच्यासारखे साहित्यिक राहतील, काही इरिगेशन डिपार्टमेंटचे राहतील, काही कॉर्पोरेशनचे राहतील आणि ह्या वेळेस त्यांना सगळ्यांना एकत्रित करून त्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन त्याच्यात कुणी वकील राहील, डॉक्टर राहील आणि असा एक शहराचा एक मंच तयार करावा आणि वर्षातून 10च प्रश्न सोडवता येईल का? आणि त्या 10 प्रश्नासाठीच पाठपुरावा करावा. एकही गोष्ट त्या मंचात निगेटिव्ह असणार नाही. आम्ही कोणाच्या विरुद्ध आंदोलन करणार नाही, कोणाच्यावर शिंतोडे उडवणार नाही. आम्ही त्या 10 विकास कामाचा एजेंडा घेऊन जायच्या मानसिकतेत आहोत. तर तसं एक माझ्या डोक्यात आलं आणि मी विचार केला, की आता माझ्या 4 टर्म झाल्या, मी थांबायला पाहिजे आणि नवीन कार्यकर्त्याला चान्स दिला पाहिजे. तो पण एक माझा हेतू भारतीय जनता पार्टीचा एक जो सिद्धांत आहे, पार्टी विथ डिफरन्स जो एक नारा आहे, तर ते नुसते भाषणं करून चालणार नाही, तर कोणीतरी पुढं बी आलं पाहिजे. आजही माझ्या वार्डात मी शहरात सगळ्यात प्रथम आणि सगळ्यात जास्त मतांनी निवडून येणारा प्रभाग आजही माझा आहे. पण मी एका कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी आणि पार्टीचं एक वेगळं प्लॅटफॉर्म निर्माण करण्यासाठी मी मागास आहे. पार्टी विथ डिफरन्स असं तुम्ही म्हणालात, पण मग तुमच्याच पार्टीमध्ये अनेक तिकीटं अशी पण देण्यात आली, जी जवळच्या नातेवाईकांना देण्यात आली. मग त्या नेत्यांना तुम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न नाही करत? नाही, ह्या भारतामध्ये महाराष्ट्रच एक प्रदेश असा असेल, की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षांनी निर्णय घेतला. काही निर्णय आमचे नगरपालिकेच्या वेळेस चुकी झाल्या असतील, पक्षाला त्यातून अभ्यास केला आणि निर्णय घेतला, की ह्या वेळेस महानगरपालिकेत कोणत्याच आमदार आणि खासदारांच्या मुलाला, नातेवाईकाला, इव्हन बहिणीला सुद्धा तिकीट देणार नाही. हा ऐतिहासिक निर्णय घेणारी महाराष्ट्रातली भारतीय जनता पार्टी प्रथम आहे. त्याच्यामुळं कुणाच्या जवळच्या नातेवाईकांना वगैरे तिकीट दिलंच गेलं नाही. मित्रांना देण्यात आलं, काहींच्या पीएला देण्यात आलं. हे बघा, मित्र तर असतीलच ना, ज्या पक्षात आम्ही एकत्र काम करतो, तिथं तर मित्र असतात. उलट विरोधी पक्षात पण मित्र असतात. तर स्वतःच्या पार्टीत तर मित्र असतातच. मग ते विरोधी पक्षातले जे मित्र आहेत, त्यांना आपल्या पक्षात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तिथं आपण इलेक्शन निवडणूक झाल्यानंतरचं सगळं राजकारण आहे. ते आता सध्याला तर आमचे सगळ्यांचे उपकरणं तर वेगवेगळे आहे. इन्कमिंग खूप जास्त झाली पक्षामध्ये आणि त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम क्रिएट झाले होते, जे नंतर तुम्ही मीटिंगमध्ये बसून शांत केलेत. नाही. संभाजीनगर महानगरपालिकेत आतापर्यंत आम्ही युतीच्या माध्यमातून लढलो. बरेचसे प्रभाग असे असतात, की वर्षानुवर्ष आम्हाला लढायचा चान्स मिळत नाही.
आणि तिथं आमचा कार्यकर्ता तयार होत नाही. यावेळेस आम्ही गेल्या 10 वर्षापासून संभाजीनगर महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा महापौर बसावा ह्या हेतूने आम्ही कार्य चालू केलं. आणि बऱ्याचशा वॉर्डात जिथं आमचा पक्ष नव्हता किंवा कमी होता याच्यासाठी बांधणी दिली. ज्या जागी आमच्या मेरिट बेसिसवर जर एखादा कार्यकर्ता तरी तिथं असेल आणि निवडणूक येण्याची चिन्ह दिसत नाही, जिथे युती तुटली त्यावेळेस मग निवडणूक येणाऱ्याला प्राधान्य असतं. अशी एकही जागा नाही की जिथं भारतीय जनता पार्टीचा सक्षम कार्यकर्ता आहे तिथं आम्ही एंट्री केली. खरं म्हणजे देवाभाऊंनी हे तुम्हाला सगळ्यांना शिकवलेलं आहे, की एखाद टर्म उपमुख्यमंत्री राहता येतं, पण लढायचं मात्र मुख्यमंत्री पदासाठी. तसा आता तुम्ही एखाद टर्म महापौर पद घेतलं होतं. आता लढत फक्त महापौर पदासाठी. पक्षाची पक्षाचा महापौर 100% होणार. भारतीय जनता पार्टीचाच महापौर छत्रपती संभाजीनगर नाव झाल्यानंतर प्रथम महापौर हा भारतीय जनता पार्टीचा राहील. कशात म्हणे काय लॉजिक काय? त्यामागची कारणं काय? राज काय? अभ्यास काय की मी आता गेल्या 4 टर्म नगरसेवक राहिलो. त्याच्या अगोदरही पक्षाचं काम करायचो. म्हणजे मला गेल्या 30 वर्षाचा कॉर्पोरेशनचा अनुभव आहे. ह्या 30 वर्षाच्या मागच्या 25 वर्षात जेवढं शासनाचं बजेट आलं आणि त्याची टोटल जर मारली, तर गेल्या ह्या 5 वर्षामध्ये त्याच्यापेक्षा डबल बजेट आहे. ह्या शहराला आज नव्वत एवढं बजेट देणारं हे पहिलं गव्हर्नमेंट आहे. देवेंद्रजींचं आत्ताचं असेल, अगोदरचं असेल. म्हणजे ह्या शहरातले डी-पी रस्ते झालेले तुम्ही आतापर्यंत शासनाच्या रस्त्यातून पाहिले असेल. पण ह्या शासनाने एक पाऊल पुढं जाऊन नुसते डी-पी रस्ते नाही, तर शहरातल्या इंटरनल लेआउटला सुद्धा यांनी बजेट दिलं. आज शहरात सगळे रोड, जवळपास सगळे रोड हे काँक्रीटचे झालेले आहे. एवढा मोठा कचऱ्याचा प्रश्न आपला आला तरी देवेंद्रजींनी ही महानगरपालिकेचा विषय आहे असं न पाहता तो स्वतः माझा आहे. ते सुद्धा कचऱ्याचा प्रश्न त्यांनी हे केला आणि ऐतिहासिक निर्णय जर या भारतात जर कोणता झाला असेल, तर जायकवाडी टू संभाजीनगर ही जी महानगरपालिकेची जी पाईपलाईन आहे, एवढी मोठ्या रकमेची पाईपलाईन ह्या देशात 100% सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटने देणारं एवढं बजेट आजपर्यंत कुठेही तुम्हाला पाहायला मिळणार नाही. काही जागी आहे, पण ते पी-पी-पी तत्वावर आहे. इथं नागरिकांचं हित पाहून पी-पी-पी तत्व रद्द केलं देवेंद्रजी आणि स्वतःचं बजेट दिलं. वेळ पडली तर आमचा जो 20% हिस्सा द्यायचा होता, तो 20% हिस्सा सुद्धा त्यांनी आम्हाला 0 बजेटवर दिलं आहे. आमचं कॉन्ट्रिब्युशन सुद्धा शासनाने भरलं आहे. एवढं काम या संभाजीनगर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, देवेंद्रजींच्या माध्यमातून इथं उभं झालं आहे. त्यामुळे येणारा महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच होणार आहे. उद्धव ठाकरे साहेबांनी सुद्धा बजेट दिलं होतं बाईक लाईनला, अशी पण एक चर्चा आहे. त्या बजेटचं काय? नाही, नाही. उलट उद्धवजींच्या सरकारच्या अगोदर ही प्रक्रिया चालू झाली होती. माननीय अब्दुलजी सावे यांच्या माध्यमातून देवेंद्रजींच्या पुढाकाराने ती टेंडर सगळी प्रोसेस पूर्ण झाली होती. वर्क ऑर्डर द्यायची वेळ आली आणि उद्धवजींचं सरकार आलं. 2.5 वर्षात त्यांनी वर्क ऑर्डर द्यायचं सुद्धा काम नाही केलं, तर बजेट द्यायचा प्रश्नच उभरत नाही. बजेट आलं कुठून हे जर अजूनही मला वाटत नाही त्या पक्षाला माहीत असेल, की अमृत योजना म्हणून माननीय मोदीजींनी देशात पहिलं जलमंत्री निर्माण केलं आणि शेखावतची जे आता आपले जोधपूरचे खासदार आहेत, त्यांना बजेट दिलं आणि पहिल्या मंत्रालयातून ही स्कीम आता डॉक्टर कलामच्या माध्यमातून जो काही 30% हिस्सा आहे, तो आपल्याला मिळालेला आहे. उलट उद्धवजींनी वर्क ऑर्डर द्यायला सुद्धा 2.5 वर्षांत साधी वर्क ऑर्डर सुद्धा दिली. खरं म्हणजे तुम्ही आता युतीमध्येच या शहरावर राज्य केलेलं आहे. इतकी वर्ष का लागणार प्रशांतजी पाळी यायला? अजून आलेलंच नाही. हां, हे अतिशय चांगला प्रश्न आहे. ज्या वेळेस इथे एक जर 2 जर टर्म सोडली तर कायम इथे सेना भाजपची सत्ता राहिली आणि एक मेसेज किंवा एक पक्षाचं धोरण असतं आणि त्या वेळेस उलटं गव्हर्नमेंटवरती राहिलं. आजपर्यंत जर तुम्ही पाहिलं तर संभाजीनगर मुंबई डेव्हलप झाल्यानंतर पुणे डेव्हलप व्हायला हरकत नाही. पण पुण्यानंतर संभाजीनगरच डेव्हलप व्हायला पाहिजे होते ते नाशिक जा. याचा जर तुम्ही अभ्यास केला तर कोणतीच कॉर्पोरेशन ही स्वतःच्या जीवावर साफसफाई करणे, लाईट बिल भरणे, ड्रेनेज लाईन करू शकते. पण आम्ही ज्या वेळेस इथं महापौरच्या आणि उपमहापौरच्या सत्तेत आलो, त्या वेळेस विरोधी पक्षाचं सरकार इथं होतं. त्यांनी कधीही आम्हाला त्याचं बजेट कधी दिलं नाही. कोणत्याही स्कीममध्ये नाही. नांदेड शहर बसलं, पण आम्ही नाही बसलो. त्यामुळे राज्य सरकार हे कायम विरोधी राहिले
आणि त्यांनी कधीही या कॉर्पोरेशनला बजेट दिलं नाही. त्याच्यामुळे ह्या योजनेला एवढा वेळ लागला आहे. ज्यावेळेस इथे तत्कालीन युती, त्यानंतर शिंदे साहेबांच्या बरोबरची युती, त्याच वेळेस पाईपलाईनला हे बजेट आहे. जर आपण या शहराचा एकंदरीत विचार केला, तर मला वाटतं तुम्ही उपमहापौर असताना त्या काळातली गोष्ट असेल कदाचित, की महानगरपालिकेची एक ठराविक रक्कम बँकेकडे फिक्स डिपॉझिट म्हणून पण जमा झालेली होती. ही रक्कम हळू संपुष्टात आली. काय कसं झालं, की ते पैसे संपुष्टात आले? हे बघा, की आम्ही पॉलिटिकली नेते, आमची एक फार मोठी चूक आहे, ती मान्य पण केली पाहिजे. ज्या वेळेस कोणतीही गोष्ट एखादा संस्था असते, ती संस्था पाणी द्यायचं असेल, लाईट द्यायची असतील, साफसफाई करायची असेल, या सगळ्या गोष्टीला खर्च लागतो आणि त्या खर्चाच्या 50% कॉस्ट आम्ही सगळ्या गोष्टीत घेतो. महाराष्ट्रात संभाजीनगर महानगरपालिकाच एक अशी असेल, की त्याला पाणी लिफ्ट करून आणावं लागतं. करेक्ट आहे. जायपडी खाली येणे संभाजीनगर शहर वरती आम्हाला 3 जागी पंपिंग करावं लागतं. ह्या सगळ्या खर्चाचा ज्यावेळेस विचार येतो आणि सभागृहांमध्ये पाणीपट्टीचा विषय येतो, तर आम्ही एक जनतेचे प्रतिनिधी म्हणून पाणीपट्टी वाढ करू नका. साफसफाईचे पैशाची वाढ करू नका. एवढी मोठी स्ट्रीट लाईट या शहरात लागल्याने त्या स्ट्रीट लाईटचं लाईट बिलचे पैसे जनतेकडून घेऊ नका. आणि काही गोष्टी अशा आहेत, की जिथं वसुली आहे, त्या वसुलीचा पर्सेंटेज ठराविक लोकांकडूनच घेतला जातो आणि ठराविक लोकांकडून वसुली केली जात नाही. त्यामुळे हा पैशाचा गॅप पडतो. त्यामुळे कॉर्पोरेशनकडे जो तुम्ही विषय केला, की काही प्रमाणात कधीतरी डिपॉझिट व्हायची, ती वेळ संपली आहे. आणि जसं गुंठेवारीमध्ये विकास करा आणि गुंठेवारीमध्ये विकास करा, पण गुंठेवारीकडे मग बेटरमेंटचे पैसे घेऊ नका. मग शेवटी हा पैसा आणायचा कुठं आणि सेवा तर द्यायची. आज पुणे कॉर्पोरेशनला जर गेला आणि तुम्ही जर एखादी टॅक्सची जर पावती पाहिली, तर झाडची कॉर्पोरेशन लावतं. त्या झाडाचे सुद्धा पैसे त्या टॅक्सच्या पावतीमध्ये आहे. अच्छा. म्हणजे जेवढे खर्च येतात, तेवढे जर भागिले हेड जर केले आणि त्या हेडप्रमाणे जर पैसे घेतले, कॉर्पोरेशन पैसे आकारवून शेवटी. पण ज्याच्या वेळेस असे विषय येतात, तर आम्ही पण होतो त्याच्यात. असं नाही की मी आज काही लढणार नाही म्हणून काही बोलणार नाही. परंतु आम्ही तिथं मग नाही, पाणीपट्टी वाढलीच नाही पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी होतात. त्याच्यात भले कॉर्पोरेशन हा नफा कमवणारी संस्था नाही, परंतु जेवढा खर्च आहे तेवढा तरी जनतेकडून घेतला पाहिजे आणि तो कसा घेतला पाहिजे? सरसकट जनतेकडून घेतला पाहिजे. तर भंगाऱ्यातूनच घ्यायचा आणि चेन्नई भरणारे करणं सोडून द्यायचं. असं मला लक्षात आलं, की जे न भरणारी आहेत असं तुम्ही म्हणताय, त्यांच्याकडे पाणी मात्र व्यवस्थित येतं आणि जे भरतात त्यांच्याकडे मात्र मीटरच. एकदम बरोबर आहे. मीटरचं तर अजून अ, सा सुरुवात कुठं झाली नाही. सुरुवात होणार होती लगेच त्याला उलट मीटर लागल्याने किती फायदे, किती तोटे याचा एक फार मोठा डिस्कशनचा पार्ट आहे आणि आज तो पॉलिटिकली बोलणं योग्य नाहीये. परंतु तुम्ही जो मुद्दा केला, की जे लोकं टॅक्स भरत नाही त्यांना पाणी देतात आणि जे आहे ही गोष्ट खरी आहे. आता बरेचसे चेंजेस गव्हर्नमेंट करते. जसं आता एक फार मोठा निर्णय बावनकुळे साहेबांनी घेतला, की आता रजिस्ट्रीच्या वेळेस सुद्धा कॉर्पोरेशनची एल-ओ-सी लागेल. अच्छा. आता जसं एखादं लाईट बिल आहे. आता त्या लाईट बिल मीटर द्यायचंय तरी त्यांनी कॉर्पोरेशनची एल-ओ-सी घेतली पाहिजे. असे कायदे आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे आपली सीजी माहिती आहे का? की मॅन पॉवर्स नाही. म्हणजे नगरपालिकेची काळातला मॅन पॉवर आणि आत्ताची महानगरपालिकेतला मॅन पॉवर याच्यातलं जर तुम्ही तफावत जर पाहिली, तर आज आपल्याला जे मॅन पॉवर आहे त्याच्या 10 पट मॅन पॉवर आहे. आता एखादा वॉर्ड असेल तिथं वसुलीचं पाहायचंय. एकीकडचे इकडे 18-18, 20-20 वाहन आहेत. म्हणजे त्या जेईने जर एखादं एस्टिमेट करायचं तर जर ठरवलं, तर त्या दुसऱ्या वॉर्डाची तारीख यायला 6 महिने लागते आणि तो 18 वॉर्डचा नव्हतोय. त्याच्यामुळे मॅन पॉवरचा एक फार मोठा प्रॉब्लेम आहे. काही गोष्टी ह्या प्रायव्हेटेशन झाल्या पाहिजे. पण पुन्हा तोच विषय येतो, की प्रायव्हेटेशन एखादा मुद्दा येतो आणि त्याच्यावर गर्दान होऊन तुम्ही व्यापाऱ्यांच्या हातात कॉर्पोरेशन देणार, असा येतो. तसं एकदम मध्यंतरी जकात खाजगीकरण झालं. का फायदा झाला ना. जो माणूस जकात इमानदारीने भरत होता, तर त्याला प्रॉब्लेम नव्हता आला. जो चोरत होता त्याला प्रॉब्लेम. तसं जर आज एवढी मोठ्या प्रॉपर्टी आपल्याकडे आहे, सगळ्यांना 100% जर टॅक्स लागला, तर या कॉर्पोरेशनला तुम्ही म्हटलं तसे ते डिपॉझिट पण होईल. त्याच्यामुळे मॅन पॉवर हा फार मोठा प्रॉब्लेम आहे आणि काही गोष्टी या कॉर्पोरेशन लेव्हलवर होऊ शकत नाही, तर काही गोष्टी खाजगीकरण करायलाच पाहिजे. मग त्या कोणत्या नाही, कोणत्या हा याच्यात एक डिस्कशनचा पार्ट होऊ शकतो.
महानगरपालिकेचं आणखीन एक काम बघायला पाहिजे, की या शहरातला एकही चौक हा चौकासारखा नाहीये. तो तिरपा, तापा असा आहे. त्याच्यामुळे ट्रॅफिकचा सगळा बट्ट्याबोळ झालेला आहे. मला काही दिवस आयुक्ताचा चार्ज तुमच्याकडे द्यावा असा वाटतो. कारण की हा विषय आजपर्यंत कधीच निघाला नाही आणि मी ते ऑब्झर्व्ह करत असतो. काय झालं संभाजीनगर शहर डेव्हलपमेंट प्लॅन आणि सिडको यांचं मॅचच आहे. समजा एक तुम्हाला एम-जी-एम जवळचं उदाहरण द्यायचं आहे. संभाजीनगर शहराचा डेव्हलपमेंट प्लॅन आल्यानंतर सिडकोनी तो घ्यायला पाहिजे होता आणि त्या चौकाला चौक मिळाला पाहिजे. तिथं गजानन महाराज मंदिराकडून आपण येडगे हॉस्पिटलकडे आलो, तर पुंडलिक मिळाला आपल्याला कळवा जावं लागतं. हाच रोड सरळ तयार करायला पाहिजे होता. तर संभाजीनगर महानगरपालिकेचा डेव्हलपमेंट प्लॅन आणि सिडकोचा डेव्हलपमेंट प्लॅन हा समोर ठेवून सिडकोनी सिडको विकसित करायला पाहिजे होतं. एक चूक जर आणि एक त्यावेळेसचा पॉलिटिकली किंवा प्रशासन जर अंधारात राहिलं, तर किती मोठा त्रास होतो. हे एक तथ्य आहे तुम्ही म्हणतात त्याच्यात, की बरेचसे चौक, बरेचसे म्हणण्यापेक्षा फार कमी चौक सरळ आहे आणि बाकीचे वाकडे आहेत. हं. एक नाशिक शहरामध्ये असेल किंवा नगरमध्ये पण असेल, म्हणजे अहिल्या नगरमध्ये असेल आता. एक सरळ उड्डाणपूल शहराच्या बाहेर जातं. आपल्या शहरामध्ये उड्डाणपुलावर खाली उतरावं लागतं, पुन्हा वर चढावं लागतं. सरळ उड्डाणपूल चिकलठाणा ते वाळूज असा का नाही झाला आपल्या इथं? आदरणीय गडकरी साहेबांनी त्याच्यात पुढाकार घेतला होता. खासदार डॉक्टर कराड साहेब, सावे साहेब, सगळे लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेऊन एक शिष्टमंडळ गडकरी साहेबांना भेटलं होतं. अहिल्यानगरचं उदाहरण दिलं तुम्ही, तर स्टेट हायवे हा आपल्या शहरातून गेला. कट जालना रोड हा शहराचा कॉर्पोरेशनचा रोड नाहीये, अर्धा आहे, अर्धा नाहीये. आता तो स्टेट हायवेला बजेट द्यायचं का नाही द्यायचं? कारण की सेंट्रल गव्हर्नमेंटकडून तो पूल करायचा असा आहे. मग आम्ही पत्रव्यवहार केला. कराड साहेबांनी गडकरी साहेबांना भेटले आणि तत्वतः आपण करू असं म्हणून अर्थ खात्याकडे ती फाईल पण गेलेली आहे. असे भारतात किती आहे, की एक जर तो पूल केला तर सगळ्यांना द्यावा लागेल आणि विशेष बाब म्हणून जे आता शेंद्रा बिडकीन कॉरिडॉर आहे, त्याला बाळू जोडल्या जावं आणि वाळूजला शेंद्रा बिडकीन जोडल्या जावं. ह्या विशेष याच्यात ते पूल आपल्याला लवकरच होईल आणि त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टी ही अग्रेसरी आहे. काली बावनकुळे साहेबांनी आमच्या प्रबुद्धांच्या संमेलनामध्ये त्याचा उल्लेख केला आहे आणि तो नक्की व्हायला पाहिजे आणि भारतीय जनता पार्टी ती नक्की करण्यासाठी पुढाकार घेईल, ते होईल. सातारा, देवळाई या भागाला महानगरपालिकेला आपण जोडलं. पण त्यांच्याकडे आणखी पाहिजे तशा सुविधा आपण देऊ शकलो नाही. मग आता या सगळ्या एम-आय-डी-सी, डी-एम-आय-सी वगैरे आल्यानंतर त्यांना आपण त्या सुविधा देऊ शकू का? इन्फ्रास्ट्रक्चरची तयारी मनपाची आहे का? आणि सातारा देवळाईचा प्रश्न कधी सुटेल? सातारा देवळाईचा फार ऐतिहासिक निर्णय देवेंद्रजींनी केला आणि ग्रामपंचायत नंतर जेवढ्या 20 वर्षात तिथे कामं झाले नाही, तेवढे ह्या 2 वर्षात झाले. आता प्रॉब्लेम असा झाला आहे, की तो फार मोठा एरिया आणि कॉर्पोरेशनला आल्यानंतर त्या प्रॉपर्टीला टॅक्स लागणे, तिथून टॅक्सच्या माध्यमातून पैसे येणे, ही ती लाँग प्रोसेस आहे. ती आता जवळपास माझ्या हिशोबाने 60-70% घरांना टॅक्स लागला. ती वाट न पाहता ह्या सरकारने ऑलरेडी तिथल्या रेल्वे लाईनसाठी ₹200 कोटी, रस्त्यासाठी जवळपास 100-150 कोटी रुपये, काही ओपन स्पेससाठी असा वेगळा निधी त्यावेळेस दिला आणि आज साताऱ्याचा डेव्हलपमेंट जर तुम्ही पाहिला, की जो 5 वर्ष अगोदरचा आहे आणि आत्ताच्या फरकमध्ये फार जमीन आसमानाचा फरक आहे आणि 10 वर्षाच्या काळात एकही तिथला साताऱ्याचे गल्ली किंवा रोड असा राहणार नाही, की तो काँक्रीटचा आहे. आज जवळ-जवळ 30-40% रोड पूर्ण आहे. भाजपा हा पार्टी विथ डिफरन्स आहे, असं तुम्ही म्हणाला. तर मग ही जी डिफरन्स ठेवणारी पार्टी आहे, ही सांस्कृतिक चळवळीसाठी शहरांमध्ये, राज्यामध्ये काही करताना दिसत नाही. हो. भारतीय जनता पार्टीमध्ये एकच पक्ष असेल, की ती सांस्कृतिक आघाडीचा अध्यक्षपद करते. परंतु जेवढ्या प्रमाणात ते ॲक्टिव्ह पाहिजे, ती नसेल. त्याच्यात पुढाकार आम्ही घेतला पाहिजे. विशेषतः कोणी नाही घेतला तर संभाजीनगर हे ऐतिहासिक आहे. पर्यटन राजधानी आहे महाराष्ट्राची. इथून ते काम आम्ही जास्त गतीने केलं पाहिजे आणि आमची सांस्कृतिक आघाडी ही स्ट्राँग केली पाहिजे. हे पण मी मानायला हरकत नाही, की त्याचं आमचं काम कमी आहे. आघाडी म्हणून, सरकार म्हणून वेगळा विषय आहे. पण आम्ही भाजप सांस्कृतिक आघाडीला एक अजून
स्ट्रॉंग केलं पाहिजे. इथल्या कलावंतांना ऊर्जित अवस्था मिळावी यासाठी काही विशेष प्रयत्न होणार आहे? 100% होणार आहे. पण कलावंत, कॉर्पोरेशन, मीडिया आणि पब्लिक याच्यात ज्या वेळेस एका कलावंतांसाठी ज्या वेळेस विषय आला आणि त्यावेळेस मी विशेषतः पुढाकार घेऊन प्रयोग करायचा प्रयत्न केला. आता आपल्याकडे 3 नाट्यगृह आहे. मी जवळ-जवळ त्या ज्या खुर्च्या लागत होत्या, मी 10-10 प्रश्न संत एकनाथ नाट्यगृहात गेलो आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला रिक्वेस्ट केली, की म्हटलं, "भाऊ तुला याच्यात नाही ₹1 मिळत चालेल, पण आमच्या सारा इज्जतीचा विषय आहे. मी असेल, राजू वैद्य असेल, आम्ही ते पुढाकाराने देतो." जसं मी मध्यंतरी बोललो, की काही गोष्टी या खाजगीकरणच्या एक जर गॅपिंग झाली ना, तर आम्हाला एक ट्रॅक्टर तिथून घाण उचलावा आणि जवळ-जवळ एक लावणी जर झाली, तर 10-5 खुर्च्या तुटतात. पण आता आम्ही काही थोडेसे त्याचे नियम बदलले. काही गॅदरिंग्सला आम्ही निर्बंध घालण्याचा प्रयत्न केला आणि कॉर्पोरेशननी एक फंड्स तयार करायला पाहिजे, की आम्ही संत एकनाथ रंगमंच असेल, सिडकोचं नाट्य मंदिर असेल किंवा काही असेल, की हे त्या सांस्कृतिक व्यासपीठला देऊन टाकायला पाहिजे. त्यांनी ते ऑपरेट करायला पाहिजे आणि ते तुम्ही ऑपरेट करतायत, तर त्याच्यातून तुम्हाला नफा आणि तोटा जाणार आहे. आम्ही तुम्हाला वरती डेव्हलपला पैसे क्या बात! महाराष्ट्रातली एकमेव महानगरपालिका अशी आहे, की जिने नाट्यगृह खाजगी तत्वावर चालवायला दिलं. बालगंधर्वचं भाडं पुण्याच्या जर ₹8,000 असेल, छत्रपती संभाजीनगरच्या संत एकनाथ मंदिरात ₹30,000 वाढवलं. जा इथे कलावंतांनी प्रयोग सादर करा. तेच 365 दिवसात तिथे 365 दिवस बुक असतं. त्याचं कारण कसं आहे, की ₹8,000 8,000 भाडे आहे. इथं ती अवस्था तिथं इथं ही विशेषता नाही आहे. कारण की मी जे म्हटलं ना, की हे प्लॅटफॉर्म कोण करू शकतं? सांस्कृतिक व्यासपीठच करू शकतं. तर तुमच्यासारखे जर एकत्र आले आणि त्यांनी जर प्लॅनिंग केलं, मी सांगितलं नाही, की कॉर्पोरेशनने एक करून टाका, की आम्हाला ₹1,00,00,000 वर्षाला सप्त एकनाथ राम मंदिरला अनुदान स्वरूपात द्यायचं. त्या फार पण मेंटेन हे तेच लोकं करू शकतात. मेंटेन आम्ही करू शकत नाही. आणि मग तुम्ही प्लॅन कराल, की इथे रोज एक तरी नाटक आलं पाहिजे. रोज एक नाटक आलं तर आम्हाला 15,000त पकडू. दिवसातून 2 नाटक आले तर आम्ही 8,000त देऊ. चला, मुंबईकर मंडळीनं आमचा हा पॉडकास्ट जेव्हा बघतात, तेव्हा मुंबईकरांनी लक्षात ठेवावं, ₹8,000 ते द्यायला तयार आहेत, पण तुम्ही 2 प्रयोग करा. एक स्थळ करा आणि एक कोणत्या खाती करा. फायदा आपल्या महानगरपालिकेचाही हो. महापौर जश्न एकांकिका स्पर्धा आणि महानगरपालिकेचा संगीत महोत्सव बंद पडल्या. सुरू करणार? 100% करायला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही भाजपला हा प्रश्न विचारला सांस्कृतिक आघाडीचा, तो त्याच्यातलाच एक पार्ट आहे. शहराची सांस्कृतिक पार्टीकडून वाढव, कॉर्पोरेशनकडून वाढव, की तुमच्यासारख्या मी पुढाकार घेऊन आम्ही मदत करू. संस्कृती वाढली पाहिजे. त्याच्यामुळे 100% करा तो पार्ट कॉर्पोरेशनचाच एक पार्ट आहे. प्रशांत देसरडांना मी जे म्हटलेलं आहे, ही विकासाची दृष्टी असलेला नेता आहे. सो या शहराचा विकास कुठे-कुठे थांबलेला आणि कुठे-कुठे करायला पाहिजे. या शहराचा गेल्या 5 वर्षात कोणतेच काम व्हायला सगळे काम बाजूला सोडून फक्त जर एक काम जर झालंय, की डीपीवर असलेले रस्ते एवढे जरी झाले, तर या शहराचा 50% ट्रॅफिकचा विषय मिटेल. पूल कधी होत असतो? ज्यावेळेस तुमचे 100% डीपी रस्ते पूर्ण झाले ते. एक नॉर्म्स आहे. एक रोड ॲक्ट आहे, काँग्रेस रोड ॲक्ट. त्याच्यावर काँग्रेसचं पण तुम्ही गुणगान हो, ॲक्टला नाव आहेत तेच. ओके. आम्ही अशी नावं कुठं बदलायची आणि कुठं नाही बदलायची याचा अभ्यास करतो आम्ही. त्यावेळेस पूर्ण डीपी रस्ते झाल्यावर जालना रोडला पर्याय रस्ता असणारा पूर्ण झाला. अमुक-अमुक सेन्सेसपर्यंत ट्रॅफिक झालं. मग ब्रिज करायचा असतो. अच्छा. ओके. असं तुम्हाला वाटलं तुम्ही जे आता ब्रिज दिले तसं नसतं ते. आता तुम्हाला एकच रस्त्याचा उल्लेख करतो मी. पडेगाववरून हर्सूल जिल्हा येत रस्ता निघतो. अच्छा. ओके. म्हणजे आता जर आमच्या पडेगावच्या नागरिकाला यायचं तर त्याला नगर नाक्याला यावं लागतं. आणि नगर नाक्याहून त्याला आशुभा लावायचं. बरोबर. पण तो जर रस्ता जर तयार झाला, तर त्याला जटवाड्यावरून हसूल जेलला जायला फक्त 12 मिनिटं लागतील. एबीपी प्लॅनमध्ये आहे. आहे. त्याला मी जालना रोडचा पर्याय रस्ता नव्हतो. वाह! वाह! पण तो एबीपी प्लॅन होत नाही. होत
फक्त डीपी प्लॅन जर झाले तर जालना रोडचा ट्रॅफिक एक रोडसाठी मी अहोरात्र प्रयत्न केले. गेल्या 20 वर्ष त्याला भांडतोय. 90% काम पूर्ण झालंय. एमजीएम कैलासनगर लक्ष्मी सावडी रस्ता 10% काम शिल्लक आहे. असे 5 रोड आहे. म्हणजे तुम्ही आझाद चौकहून किरारपुरे मार्गे कॉर्पोरेशनला आला. हा जालना रोडला पर्याय रस्ता आहे ना. वा. तुम्ही बायजीपुरातून संस्कार गणपती कुलमंडीला आला. हा जालना रोडला पर्याय रस्ता आहे ना. हा तुम्ही जिन्सीमधून पांढरीबा मार्गे, गुलमंडी मार्गे, महात्मा फुले पुतळ्याला गेला. हा जालना रोडला पर्याय रस्ता आहे ना. हा डार्लिंग हॉटेल तुम्ही तिथून निघाला गजानन महाराज मंदिरला गेला. हा पर्याय रस्ता आहे ना. तुम्ही शिवाजीनगर मधून डायरेक्ट दूध हॉस्पिटलला जातो. तो पर्यायच रस्ता आहे जालना रोडला. पण हे अशी बॉटल लीक झालेली आहे. त्याच्यामुळे डीपी रस्ते हे व्हायला पाहिजे. मोठ्या प्रमाणावर आयुक्तांनी अतिक्रमण काढले. त्यांचं स्वागत आहे. परंतु अभ्यास न करता काढले ते एक दुःख आहे. ते जर झाले असते तर 100% रोड कारण की भूसंपादनाला हा शासक पैसे देते. अच्छा. हां, म्हणजे हे का विसर पडलं मला तर आतापर्यंत कळत. पण बावनकुळे साहेब तर आपले. ॲक्टमध्ये तरतूदच नाही शासनाने भूसंपादनाला पैसे. पण मग आता जर करून घेतलं तर कायदा बनवला. बजराला काय अर्धेच. ॲक्टमध्ये द्यायचेच नको. केंद्र शासन तुझं, राज्य शासन तुझं. ते कायदा बदलल्यावरच होईल. मग ते बुलंद घेऊ शकतं. नाही, त्याला काय करायला पाहिजे? टी-डी-आर कंपल्सरी करायला पाहिजे. टी-डी-आरला एका लेव्हलवर उंच न्यायला पाहिजे. शासन कोणाचंही असो शेवटी पैशाचे लिमिटेशन असतात. आज टी-डी-आरला महत्त्व का नाही? कारण की आमच्याकडलं परवानग्या पाहायला काही यंत्रणा नाही त्याच्यामुळं 2 मजली बांधले काय आणि 4 मजली बांधले काय? टी-डी-आरला ह्या लेव्हलपर्यंत न्यायात होईल, की टी-डी-आरला मान्यता मिळाली पाहिजे. भूसंपादन ला चॉईस नागरिकांना आहे. पैसे घ्यायचे का टी-डी-आर द्यायचं? हं. तर कंपल्सरी जर टी-डी-आर केलं तर कॉर्पोरेशनला भूसंपादनाला पैसेच लागत नाही. करेक्ट. व्हेरी ट्रू. तर त्यामुळे कंपल्सरी टी-डी-आर आणि त्याला नागरिकांना टी-डी-आर कंपल्सरी हा माझा एक मजलाचं घर बांधायचं तर नाही मला एफ-एस-आय कमी पडतं मी टी-डी-आर घेईल. ही ज्यावेळेस कॉर्पोरेशनकडून पहल होईल त्यावेळेस टी-डी-आरला महत्त्व होईल आणि टी-डी-आर हॉलमध्ये नाही कर. जे आज क्लिअर कोणी घेत नाही. बावनकुळे साहेब तीच एवढं काम करून द्या आमच्या शहराचं आणि कायद्यामध्ये बदल करा. केंद्रातही तुम्ही जा. केंद्रात नरेंद्र बरोबर ना? राज्यात देवेंद्र असं सगळं ठरलेलं आहे. तर मग हा कायदा तुम्ही बदलून या. तुम्हाला काय वाटतं विरोधी पक्षात कोण बसेल? शिंदे सेना का एआयएमआय? विरोधी पक्षामध्येच ती फाईट आहे. सत्ताधाऱ्यांमध्ये ती फाईटच नाही. अच्छा, म्हणजे सत्तेत आपण बसतो. 100%. पण मग शिंदे सेना आणि तुम्ही आफ्टर इलेक्शन युती करणार? महापौर हा भारतीय जनता पार्टीचा क्लिअर बसतोय. बस. ते जर उपमहापौरपद घ्यायला तयार असतील तर? ते पक्ष श्रेष्ठी पाती पण भारतीय जनता पार्टीची क्लिअर मेजॉरिटी येते. महापौर भारतीय जनता पार्टीचा होतो. प्रशांतजी, या शहरामध्ये साधारणतः 1 करोड झाडं असायला पाहिजे. तर शुद्ध हवा सगळ्यांना मिळेल असं झालेलं आहे. पण शहरामध्ये विकास करायचा म्हणजे ती झाडं तोडतात. झाडं लावण्यासाठी काही खास प्रयत्न करणार का? आणि आहेत, ती वाचवण्यासाठी काही प्रयत्न करणार? माझा फार आवडता विषय आहे प्रश्न तुम्ही विचारला. माझ्याकडे एक रोड आहे. तोतला हॉस्पिटल ते एमजीएम पर्यंत. मला एका ग्रहस्थाने मागच्या वर्षी फोन केला, की "प्रशांत भाई आपका ये नंबर है क्या?" मैं बोला, "हाँ।" तो बोले, "मेरे चिकलठाना एमआईडीसी में फैक्ट्री है और मैं धूपकारे में से जालना रोड से नहीं जाता, यही रोड से जाता और मैं टेम्परेचर चेक करता। तो इसमें 3 से 4 टेम्परेचर ये रोड पे कम रहता। ऐसा अगर सब नगर सेवक ने करा तो ये शहर में 3 से 4 टेम्परेचर कम होगा." आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो आणि तुम्ही जो त्याच्यातला एक मुद्दा उपस्थित केला, की झाडं तोडतात. तर त्या झाडं तोडण्याच्या मागे पुन्हा तो बेसच आहे. जर डीपी रस्ते झाडे कुठले रोखले जातात? रस्ता 7 फुटाचा आहे. आम्ही 30 फूट विकसित करतो. आमच्यासारखे नगरसेवक, नागरिक, तुमच्यासारखे नागरिक संस्था हे मध्येच झाड लावते. त्याला बिचारायला माहीत नसते 7 फुटाचा रोड आहे. आणि मग ज्यावेळेस आमच्याकडे प्रोजेक्ट येतो त्यावेळेस आम्ही पुन्हा 7 फूट करतो. मग ते 4 फुट पण नाशिकला तुम्ही जर बघितलं आपल्याकडे जे आयुक्त होते, आदरणीय कृष्णा बुगे सर, यांनी काय दिलं, की झाड जिवंत ठेवलं. 30 फुटाचा रस्ता झाडाच्या अलीकडे, 30 फुटाचा रस्ता झाडाच्या पलीकडे असा केला आपण झाडं वाचव. हो, काही-काही जागी बिल्डिंग सावती मग काय प्रॉब्लेम आहे? नाही, हे आता काही जागी टेक्निक सक्सेस आहे. काही जागी हे वाचू शकतात तर 100% वाचवायलाच पाहिजे. कारण की
भविष्याची पिढी, येणारी पिढीसाठी पहा ना, आता जिथे-जिथे इंग्रज आजपर्यंत भारतात राहिले आहे, साध्या आपल्या छावणीत जर गेले ना तुम्ही, तर तुम्हाला झाडं करेक्ट आहे. तर त्याच्यामुळे ह्या पिढीसाठी हा विचार नक्का यायलाच पाहिजे. आता ग्रीन कार्डसुद्धा आले आहेत आणि कॉर्पोरेशननी आमच्या जाहीरनाम्यात आम्ही टाकतो आहे. आम्ही जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केला आहे, की याची आम्ही ग्रीन कार्ड देणार. अच्छा. आणि त्या ग्रीन कार्डचा टॅक्समध्ये काही कन्सेशन मिळेल का? त्यांनी पॉइंट निर्माण करावे त्या नागरिकांनी. तर भारतीय जनता पार्टीने ही संकल्पना आणलेली आहे आणि नक्कीच जसं सुधीरबाबू मोठी यांनी महाराष्ट्रात सगळे झाडाचं केलं होतं, तसं या शहरामध्ये पण सुरुवात होईल आणि काही जागी चालू केल्या आम्ही, पण अजून मोठ्या प्रमाणात कराव्या. आमच्यासारखी मंडळी जी शहराच्या बाहेर जाऊन झाडं लावतात किंवा आणखीन कुठेतरी जाऊन झाडं लावतात, पण झाडं लावतात, त्यालाही या दीर्घकाळचा फायदा व्हायला पाहिजे. अशाही जे आम्हाला तो करून देतील याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. शेवटचा प्रश्न. काय आव्हान करणार छत्रपती संभाजीनगरच्या सगळ्या रहिवाशांना जी तुम्हाला मतदान देणार आहे? मी जनतेला आव्हान करणार आहे, की माझ्या गेल्या 25 वर्षाचा अनुभव पाहता या शहरामध्ये वरती नरेंद्रजी, मध्ये देवेंद्रजी, वेळ पडली तुमचा विचार पटणार नाही, तरी ते तुमचे विचार बाजूला ठेवा. पण हात जोडून विनंती आहे, की ह्या शहरासाठी ट्रिपल इंजिन सरकार यावं आणि तुमचे मतभेद बाजूला ठेवून, सगळे विचार विसरून भारतीय जनता पार्टीला एक स्वार्थ म्हणून नागरिकांचा, की या शहराचा विकास व्हावा म्हणून तुम्ही भारतीय जनता पार्टीला जिथं-जिथे कमळ असेल, तिथं-तिथं तुम्ही कमळाचे बटन दाबावं एवढी विनंती करतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, पहिला नेता मी असा बघितला, की जे सांगितलं, की कलावंतांना आणि कलेच्या वृद्धिंगत होण्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेऊन त्यांना आमदार द्यायला पाहिजे. केवळ एवढ्या एका गोष्टीसाठी मान्य. एट आवर्स प्रोडक्शनच्या बेसिसची पोटलीमध्ये आपण आला प्रशांतजी आणि त्या मनमुराद गप्पा मारल्या त्याबद्दल आपले मनस्वी आभार. थँक्यू. धन्यवाद बिशीजी आणि असेच तुम्ही उपक्रम फक्त महानगरपालिकेच्या निवडणुकीपुरते न ठेवा. आम्ही जर कुठं भविष्यात चुकलो बी, कोणताही पक्ष जर चुकला तर इथं कान लागणारा कोणी नाही. त्यामुळे मी आपल्याला रिक्वेस्ट करेन, की हा तुमची पोटली, ही तुम्ही कायम तुमची उघडी ठेवा. आणि त्या पोटलीत इलेक्शन पुरतं नाही तर कायम जरी आम्हाला त्याच्यात टाकून, कान ओढवून, बाहेर टाकून, ती कधी बंद करून, कधी चालू करून केली तरी चालेल. माझ्या निर्माते किशोर निकम यांना ही नम्र विनंती आहे, की ही प्रसादजी देसाई यांनी केलेलं जे अहवाल आहे ते त्यांनी पूर्ण करा. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.